चला तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय ठाकुर्ली वाडीकर विपक्ष टीम जय गावदेव मोहवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तानाजी कडे जाताना पाहायला मिळतं. तानाजी या आपण आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. दुर्गापूर विपक्ष टीम काटेचीवाडी ब याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरताना पाहायला मिळतो तानाजी. तानाजीला जातोय मॅन ऑफ द मॅच चा किताब. दुसऱ्या मॅच आपण टॉस करीत आहोत. एका साइडला ठाकुर्ली वाडीकर त्याच्या विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल जय गावदेव मोहवाडी. जय गावदेव मोहवाडी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि ठाकुर्ली वाडीकर संघाला एका बॉलचा पॅनलाइज केलेला आहे.
ठाकुर्ली वाडीकर आणि त्याच्या विरुद्ध टीम जयगाव देव मोहवाडी. पहिल्या षटकातून असं काम देखील महेशवर सोपवलंय आणि स्ट्रायकिंग एनवरती देवेश पाहायला मिळतो. सामन्याला होते सुरुवात, पंचाने ग्रीन सिग्नल देखील दिलाय. तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. जयगाव देव मोहवाडी विपक्षी टीम फाईट करताना पाहायला मिळते. साकुर्लीकर पहिला बॉल इथे महेशचा देवेसाठी फेकला जातोय. समोरची दिशा चांगलं देखील क्षेत्ररक्षण पहिल्याच बॉलवरती महेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला बॉल इथे डॉट. सुरुवात इथे महेशच्या माध्यमातून देखील केली जाते. बॉलिंग साईडला पहिलाच बॉल इथे महेशच्या माध्यमातून डॉट. फटका देखील दमदार होता परंतु स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला आणि पहिलाच बॉल इथे डॉट. सुरुवात डॉट न शकीन इनप्रती देवेश. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, समोर खेळला, स्वतः गोलंदाज महेश बॉल पर्यंत पोहोचला आणि पहिलाच बॉल डॉट. दुसरा बॉल फेकताना पाहायला मिळतो. अकुट पॅच होता, खोलवर टप्पा देखील पाहायला मिळाला आणि दुसरा बॉल इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील जयगाव देव मोहवाडी संघाकडून पाहायला मिळते. सलगचा दुसरा बॉल डॉट. शेवटची बॉल असतील या षटकामध्ये शिल्लक 4. स्ट्रायकिंग इनवरती देवेश 2 बॉल देखील डॉट करताना पाहायला मिळतो. तिसरा बॉल महेश घेऊन जाईल देवेशसाठी. स्ट्रायक इनवरती अनिल पाहायला मिळतो. पण एकदा चांगला बॉल देखील फेकला होता, फटका देखील तितकाच दमदार कव्हर मध्ये पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील परंतु बॉल देखील थांबणार नाहीये. बॉर्डर लाईनचा वेध घेतला कव्हर मध्ये 4 धाव्यांसाठी आणि 4 धाव्याने टीम साकुर्ली वाडीकर संघाने अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतो. 4 धावा डबल कव्हरती जोडल्या जात आहे. चांगला फटका दिविदाच्या बॅटमधून पाहायला मिळतो. दोन डॉट केला. तिसऱ्या बॉलवरती चौकार मिळवून देण्याचं काम केलं. षटकातील चौथा बॉल महेशच्या माध्यमातून फेकला जातोय. पुन्हा एकदा कमालीचा बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल डॉट. सध्याच्या कडेला दाफलकाचा विचार केला तर ठाकुर्ली वाडीकर संघाचा 4 वरती अकाउंट पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. शेवटची बॉल शिल्लक असतील या षटकामध्ये 2. स्ट्रायकिंग एनवरती पुन्हा एकदा देवीदास पाहायला मिळतो. देवेश कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट महेशला मिळतो. धक्का क्रमांक पहिला. षटक समाप्तीचा सिग्नल पंचाचा येईल. पंच पॅनलाइज 1 बॉल इथे गृहीत धरला जातोय. षटक समाप्तीचा सिग्नल. पहिला षटक समाप्तीनंतर आपल्याचा विचार केला तर 4 धावा. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेशच्या माध्यमातून शेवटचा बॉल इथे फेकला आणि क्लीन बोल्ड. पहिला विकेट देवीचा पाहायला मिळतो. टीम ठाकुर्लीवाडी संघाला नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. शरद पंडमची भूमिका शरदच्या माध्यमातून देखील स्वीकारली जाते. नवीन गोलंदाज मार्क मध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो. हरिचंद्र अर्थात हरी गोलंदाज मार्क वरती येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती अनिल येताना पाहायला मिळेल. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. 6 बॉल देखील स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. तर हरी गोलंदाज मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी येताना पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 5 बॉल पैकी 5 बॉल मध्ये 1 विकेट, 3 डॉट आणि 1 चौकार असं देखील षटक पाहायला मिळाला आणि 1 बॉलचा पेनलाइज केला गेला. अर्थात 6 बॉलचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 6 बॉल मध्ये 4 धावा बनवण्यात यश येतोय टीम ठाकुर्लीवाडी संघाला. तर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज हरिचंद्र अर्थात हरी गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती अनिल येताना पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल देखील हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे कमालीचा झेल. पुन्हा एकदा महेशच्या माध्यमातून चांगला सुरेख झेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा विकेट टीम ठाकुर्लीवाडी संघाला इथे अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये देखील थांबत नाहीये. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉलवरती विकेट अतिशय सुंदर देखील झेल इथे महेशच्या माध्यमातून टिपला गेला. धक्का क्रमांक दुसरा टीम ठाकुर्लीवाडी संघाला इथे अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा 2 धावाचा पॅनलाइज. गुरु मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 1 बॉलचा पॅनलाइज केला होता, तो पॅनलाइज घेताच पुन्हा एकदा 2 धावाचा पॅनलाइज केला जातो. थोडीशी मिस्टेक टीम ठाकुर्लीवाडी संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
हरी अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. दाबलकाचा विचार केला तर 4 धावा सध्याच्या घडीला दाबलकावरती पाहायला मिळत आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 4 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. षटकातील दुसरा बॉल स्ट्राइक इन वरती गुरु पाहायला मिळतोय, अर्थात गुरुनाथ. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता पण जनकड प्लावड फील आकाशीकडे बोट वळताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 गुरु मैदानामध्ये दाखल होताच मैदान सोडताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी बॅटचा बाहेरील कडा घेऊन देखील विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. सातत्याने देखील तिसरा विकेट टीम ठाकुर्लीवाडी संघाला इथे गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर अरुण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 4 धावींवरती धावफलक थांबवण्यात यश येतोय टीम जयगाव देव मोहवाडी क्रिकेट संघाला. दाबलकाचा विचार केला तर 4 धावा सध्याच्या घडीला दाबलकावरती धावा पाहायला मिळतात. नवीन फलंदाज अर्थात अरुण देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाज इथे हरी चांगल्या रीतीने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. कुटुंबाचा बॉल होता, चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवरून तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा एक शॉट म्हणजे एकच रन गृहीत धरला जाईल. एका धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 5 धावा. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता परंतु एक शॉर्ट रन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 5 धावा. पण एकदा गोलंदाज मारक होते गोलंदाज हरी स्ट्राइकिंग इन वरती अरुण मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा इझिंग लीड होती. सेकंड स्लिप इथे चुका होताना पाहायला मिळतील आणि बॉल फाईन लेग मध्ये 4 धाव्यांसाठी चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 9 धावा. चांगला पटका मैदानाच्या आतमध्ये अरुणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 9 धावा दाबलकावरती जोडला जातात. गोलंदाज मारतो गोलंदाज पण एकदा हरी स्ट्राइकिंग इन वरती अरुण पाहायला मिळतोय. मोठा पटका समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. कमलीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना पाहायला मिळतो. गोलंदाज हरी स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर अरुण याच्या अगोदरचा बॉल देखील चौकार खेळला होता परंतु नंतरचा बॉल डॉट खेळलाय आणि षटकातील शेवटचा बॉल देखील खेळण्यासाठी स्ट्राइकिंग इन वरती अरुण पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका होता परंतु इथे डॉट बॉल. शेवटचा बॉल देखील इथे डॉट. पंचाचा षटक समाप्तीचा सिग्नल. दुसरा षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 9 धावा दाबलकावरती जोडला जात आहे. नवीन गोलंदाज मार्क पद्धती सज्ज होताना पाहायला मिळतो. चला लवकर लवकर गोलंदाज शोधून द्यायचा आहे. तो काशीनाथ गोलंदाज मार्क गोलंदाज करण्यासाठी येताना पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज टीम जयगावदेव मोहवाडी संघाकडून काशीनाथ वाघ अर्थात काशी गोलंदाज मार्क पद्धती सज्ज होताना पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला दाबलकाचा विचार केला टीम ठाकुर्लीवाडीकर संघाचा अकाउंट 9 वरती पाहायला मिळतो. तर स्ट्राइकिंग इन वरती शरद आपल्याला पाहायला मिळतो. सरपंच उपसरपंच चषक शिंगापूर 2025 हा तर 8 दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसामधला सामना देखील तिसरा आपल्या भेटीला येतोय. एका साईडला टीम ठाकुर्लीवाडीकर संघ त्याच्या विरुद्ध टीम गोलंदाज मार्फत सजीवताना पाहायला मिळते जयगाव देव मोहवाडी. चौथा सामना आपल्या भेटीला येईल जय हनुमान वैशाखरे विपक्ष टीम ग्रीन आर्मी भांगेरवाडी. सव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्क गोलंदाज काशीनाथ अर्थात काशी स्ट्राइकिंग इन वरती इथे शरद पाहायला मिळतो. पहिला बॉल भन्नट वेगाने पेगला होता. फटका देखील तितकाच दमदार पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकारासाठी पाठवून दिला. शरदच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 13 धावा दाबलकावरती जोडल्या जातात. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे फलंदाजानं म्हणजे शरदने देखील चौकारानं सुरुवात केली.
पण एकदा गोलंदाज काशी स्ट्रायकिंग इनवरती शरद पाहायला मिळतो. चांगला पटका चौका देखील सजवून देण्याचं काम केलं. इथे भन्नाट वेग खोलवर टप्पा अचूक टप्पा देखील पिकला होता. हा बॉल इथे डॉट. चांगला कमबॅक राहिले गोलंदाज काशीनाथ. पहिल्या बॉलवरती चौकार देखील खर्च केला परंतु दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बॉलवरती काशीनाथच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. सेकंड इनिंगचा विचार केला तर शरद होता. शरद देखील षटकातील दुसरा बॉल डॉट खेळलाय. तिसरा बॉल षटकामधला काशीनाथचा फेकला जातोय शरदसाठी. कमालीचा बॉल. क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर पाहायला मिळेल. तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण त्याचा विचार केला तर 14 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अरुण येताना पाहायला मिळतो आणि गोलंदाज काशीनाथ पाहायला मिळतो. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा देखील सेकंड स्लिप इथे चुका करताना पाहायला मिळतोय. थर्ड स्लिप बॉल पर्यंत पोहोचेल सचिन. तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 15 धावा दापलकावरती जोडला जात आहे. कमलीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सापळा देखील तितकाच कडक पाहायला मिळतो टीम जयगावदेव मोवाडी क्रिकेट संघाकडून. सेकंड स्लिपने देखील चुका केली होती परंतु थर्ड स्लिप मॅन तिथे बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज. पुन्हा एकदा शरद मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. कमलेचं देखील लाईन लेन इथे. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाचव्या बॉलवरती पाहायला मिळते काशीनाथच्या माध्यमातून. पाचवा बॉल डॉट. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग करते. पुन्हा एकदा काशी येताना पाहायला मिळतो तर स्ट्रायकिंग इनवरती शरद. दापलकाचा विचार केला तर आतापर्यंत टीम ठाकूर लेवाडीकर संघ 15 वरती खेळताना पाहायला मिळतो. समोर ठेवण्याचा प्रयत्न. बॉल उंची घेतली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. केशव चुका करणार नाहीये. धक्का क्रमांक 14 शरदच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रवीण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. अर्थात पर्या मैदानामध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतो. दाबलकाचा विचार केला तर 15 धावा. तिसरा षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 15 धावा. सध्याच्या कडीला धाव पडल्याकडे टीम ठाकूरले वाडीकर संघाचा अकाउंट 15 वरती पाहायला मिळतो. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 18 बॉलचा खेळ देखील समाप्त केला टीम जयगावदेव मोवाडी क्रिकेट संघानं आणि 18 बॉल मध्ये 15 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. पण एकदा गोलंदाज मारुती गोलंदाज महेश येताना पाहायला मिळतो. ज्या महेशने पहिल्या षटक हाताळला होता आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला होता प्लस 1 विकेट मिळवून दिला होता तो गोलंदाज. पण एकदा गोलंदाज मार्कवरती कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बॉलचा वापर. क्लीन बॉल इथे होतोय. अरुण बाद. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेशच्या माध्यमातून देखील बॉल फेकला गेला होता. यॉर्कर देखील बॉल आणि तो बॉल स्टँडवरती आदळला. 5वा विकेट अरुणच्या माध्यमातून टीम ठाकूरले वाडीकर संघाला बसताना पाहायला मिळाला. 15 वरती थांबवण्यात यश येतो टीम जयगावदेव मोवाडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो महेश. दापलक थोडासा हलका पाहायला मिळतो परंतु नक्कीच महेशकडे क्षमता असेल. दापलक पुढे नेण्याचं काम देखील नक्कीच करेल. 14 षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. चांगली गोलंदाजी देखील महेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज महेश. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टॅकवरती महेश पाहायला मिळतो तर स्ट्रायकिंग इन वरती देखील महेश. एक महेश मोहवाडी संघाकडून गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो तर एक महेश ठाकूरले वाडीकर संघाकडून बॅटिंग करताना पाहायला मिळतो. षटकातील दुसरा बॉल. कमालीचा बॉल. अजून एक डॉट. सुरुवात तर महेशने विकेटने केली होती आणि आता इथून हा बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम जयगावदेव मोवाडी क्रिकेट संघ महेशच्या माध्यमातून देखील 14 षटक हाताळला जातोय. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा इथे डॉट. तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इन वरती महेश पाहायला मिळतो. कमालीचा पटका. खोदून काढलेला पटका देखील पाहायला मिळतोय. बॉलने उंची भरपूर काढली. लांबी कमी. तिथे क्षेत्ररक्षक विलास शीत येताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 6 कमालीचा देखील मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण विलास शीतच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजून एक विकेट इथे होतोय. महेश बाद आणि नवीन फलंदाज जया मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 777 जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. जया तर गोलंदाज मार्ग होती. गोलंदाज इथे महेश पाहायला मिळतो. 3 बॉल फेकले. 3 बॉल मध्ये 2 विकेट. 1 डॉट. शेवटचे 3 बॉल षटकामध्ये शिल्लक असतील. नवीन फलंदाज जया मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाव फलक सध्याच्या घडीला 15 वरती थांबलाय. जयाच्या माध्यमातून नक्कीच संघाचा अकाउंट पुढे नेण्याचं काम करेल का. समोर देखील
एक मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. ते डोंगरा एवढा स्कोर कार्ड होईल का सध्याच्या घडीला, तर पाहिजे एवढा झालाय म्हणजे 15 धावा झाल्यात. इथे लाईन थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण देखील फॉर्म बॉल शेवटला देखील सचिनच्या माध्यमातून बॉल कव्हर केलाय. तिथपर्यंत वाईड बॉल घोषित केला जातो. वाईट प्लस बाईच्या रूपाने एक सिंगल म्हणजे दोन धाब्याच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 17 धाबा. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मध्ये स्ट्राईकिंग इनचा विचार केला तर प्रवीण पाहायला मिळतो. गोलंदाज मार्क होते गोलंदाज इथे महेश. पुन्हा एकदा डॉट बॉल सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावे लागेल गोलंदाज महेश. आतापर्यंत देखील 4 बॉल हाताळल्यात आणि 4 बॉल मध्ये एक वाईड हाताळला होता. 2 डॉट आणि 2 विकेट म्हणजे 5 बॉल हाताळले होते परंतु एक वाईड बॉल हाताळला. त्या बॉल मध्ये वाईट प्लस बाईच्या रूपाने सिंगल म्हणजे 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज महेश. पुन्हा एकदा स्ट्राईकिंग इंडवरती प्रवीण. कुटप्याचा होता बॉलला देखील चांगल्या रीतीने समाचार केलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील तत्पर्यंत एक सिंगल धाव दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला होता परंतु चांगली फेकी तिथे पाहायला मिळेल. एकाच धाब्यावरती थांबवला. एका धाब्याच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 18 धावा सध्याच्याकडे धावला टीम ठाकुर्ली वाडीकर संघाचा अकाउंट पाहायला मिळतो. पुन्हा एकदा स्ट्राईकिंग एंड वरती जया येताना पाहायला मिळतो. 8व्या क्रमांकावरती देखील मैदानामध्ये दाखल झालाय. 2 धावा त्याच्या माध्यमातून संघाला मिळवून देण्याचं काम केलं. तो जया पुन्हा एकदा स्ट्राईकिंग एंड वरती पुन्हा एकदा चांगला पटका सजवताना पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 50 सिग्नल षटक समाप्तीचा 4था षटक समाप्तीनंतर दाबल कसा विचार केला तर 20 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे षटकामध्ये देखील महेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकात होता त्या षटकामध्ये अवघे 4 धावा खर्च केला होता प्लस 1 विकेट मिळवला होता. त्याच्यानंतर चौथा षटकात आणण्यासाठी गोलंदाज मार्क होते सज्ज झाला. त्या षटकामध्ये 5 धावा आणि 2 विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलं. कौतुक करावे लागेल या गोलंदाजाचं. 2 षटकामध्ये म्हणजे 12 बॉल मध्ये 9 धावा खर्च करताना पाहायला मिळाला प्लस 3 विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलं. शेवटच्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज मार्क होते गोलंदाज रोहित येताना पाहायला मिळतो. एक कमी वयाचा गोलंदाज टीम जयगाव देव मोवाडी क्रिकेट संघाकडे 5वा गोलंदाज म्हणून ओळखला जातो रोहित. तर स्ट्राईकिंग इनचा विचार केला तर प्रवीण स्ट्राईकिंग इन वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक इनचा विचार केला तर जयानं 8व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. दाबलकाचा विचार केला तर 20 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळते टीम ठाकुर्ली वाडीकर संघ. 5व्या षटकाची सुरुवात इथे रोहित करताना पाहायला मिळतो. स्ट्राईकिंग इन वरती पुन्हा एकदा प्रवीण. लोवर फुलटास चांगला पटका देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे केशव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण केशवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 21 धाबा. पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल रोहितचा. स्ट्राईकिंग इनचा विचार केला तर जया देखील स्ट्राईकिंग इन वरती पाहायला मिळतो. लोवर फुलटॉस पुन्हा एकदा चांगला पटका कव्हर मध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा केशवच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळतो. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला होता परंतु थांबवलं आणि एक सिंगलच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 22 धाब्यांवरती सध्याच्या घडीला टीम ठाकुर्ली वाडीकर संघ खेळताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 देखील लोवर फुलटॉस होते. मोठाले पटके सजवण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी बॅट संपर्क देत नाहीये चांगला बॉल. आतापर्यंत 2 सिंगल धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा तिसरा बॉल प्रवीणसाठी. लोवर फुलटॉस पुन्हा एकदा चांगला पटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेट मध्ये बॉल सीमा रेषेच्या बाहेर हा येतो आहे इथे चौकार. तिसरा बॉल देखील फुलटॉस होता. या बॉल वरती चांगलं देखील संपर्क केलं आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑन साईडला चौकार आला. चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 26 वरती जाताना पाहायला मिळतो संघाचा धावफलक. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित येताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईकिंग इन वरती प्रवीण चांगला पटका पाहायला मिळतो. याच्या अगोदरच्या बॉल वरती येणारा बॉल कशा रीतीने फेकला जाईल लाहीन इथे चेक केली जाते. वाईड बॉल पंच घोषित करतील. डाव्याशी सोडून बॉल फेकला गोलंदाज रोहित ना. थोडीशी गोलंदाजी ते खराब मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून हा बॉल वाईड आणि वाईडच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 27 धाबा.
पुन्हा एकदा रोहित स्ट्रायकिंग इन वरती प्रवीण पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रवीणची राहिली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट बॉल सीमा रेषेच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा येतोय. हा A1 क्वालिटीचा प्रवीणचा बँडेड षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धाबलकाचा विचार केला तर 33 धावा धाबलकावरती जोडल्या जात आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा षटकार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धाबलकाचा विचार केला तर 33 धावा. थोडासा गोलंदाजी त्या मागण्या ठरताना पाहायला मिळतो टीम जयगावदेव मोवाडी क्रिकेट संघाकडून रोहितच्या माध्यमातून. हा बॉल देखील इथे षटकारांना खर्च करताना पाहायला मिळतो. कमबॅक करेल का? तानाजीने देखील रोहितसाठी समजवण्याचा प्रयत्न केलाय, कानमंत्र देण्याचा देखील प्रयत्न केलाय. येणारा बॉल नक्कीच डॉट फेकेल का? क्षमता असेल गोलंदाज रोहितकडे. स्ट्रायकिंग इन वरती प्रवीण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तानाजीने देखील रोहितला समजावलं होतं आणि त्याचा देखील इथे वापर रोहित करताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल इथे येतोय. हा डॉट. चांगली गोलंदाजी 5व्या बॉलवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज मारतो. गोलंदाज रोहित. स्ट्रायकिंग इन वरती प्रवीण पाहायला मिळतो. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला. पुन्हा एकदा केशव आणि इथे केशवच्या माध्यमातून होते एक मोठी चूक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या मोमेंटला शेवटचा येतोय हा प्रवीणच्या बॅटिंग मधनं चौकार. चौकारचा साईन आपल्याचा विचार केला तर 37 धावा. विजयासाठी 30 बॉल 38 धाब्यांची गरज. चौथा सामना आपल्या भेटीला येतोय. एका साईडला वैशाखरे आणि त्याच्या विरुद्ध बांगेरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये दाखल व्हा. आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाला एक विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी संघाच्या संघनायकाला उपस्थित करायचं आहे. चला आपण एका साईडला टॉस करीत आहोत. जय हनुमान वैशाखरे विपक्ष टीम ग्रीन आर्मी बांगरेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालात.
आयोजक कमिटीला विनंती आपण टॉस करून घ्या. नक्कीच टॉस केला जातो. एका साईडला टीम जय हनुमान वैशाखरे, विपक्ष टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. टॉस केला जातो. जय हनुमान वैशाखरे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिला. तत्पर्यंत दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेला सामना ठाकुर्ली वाडीकर विपक्ष टीम बॅट करताना पाहायला मिळेल जय गावदेव मोहवाडी. पहिला डाव संपन्न केला टीम ठाकुर्ली वाडीकर संघाने. तब्बल 30 बॉल मध्ये 37 धावा बनवल्यात. त्याला 2 धावांचा पेनल्टी केला जातोय. विजयासाठी टीम जय गावदेव मोहवाडी क्रिकेट संघाला 30 बॉल आणि 38 धाब्यांची गरज. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मारुती गोलंदाज अरुण येताना पाहायला मिळतो. ज्या अरुण संघाला देखील एक चौकार मिळवून दिला होता तो अरुण देखील दुसऱ्या डाबासाठी पहिल्या षटकासाठी गोलंदाज मार्गमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो. सलामीसाठी दाखल झालेला फलंदाज हरी आणि त्याला साथ इथे मधुकरची राहील. पहिला बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतोय अरुण. हरीसाठी देखील बॉल फेकला जातोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने फेकला होता. वेग देखील वाढवण्याचं काम इथे हरीने केलंय. बॉल पाठवून दिला सीमा रेषेच्या बाहेर. इथे येतोय पहिलाच चौकार. 4 धाबा आणि 4 धाब्याने टीम जय गावदेव मोहवाडी संघाचा अकाउंट 4 वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिला चौकार. चौकार आला. षटकातील दुसरा बॉल अरुणचा स्ट्राइक इन वरती हरीसाठी फेकला जातोय. कमलीचा बॉल इथे कमबॅक राहिले. गोलंदाज अरुणचा पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला. नंतरचा इथे बॉल इथे डॉट. गोलंदाजी देखील इथे अरुणच्या माध्यमातून दुसऱ्या बॉलवरती कमालीची हाताळताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल इथे डॉट. मधुकर देखील समजवताना पाहायला मिळेल. फलंदाज हरीला इथे षटकातील दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतोय अरुण. गोलंदाज मार्क होते सज्ज झाला. स्ट्राइक इन वरती पण एकदा हरी. पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा डॉट. इथे तिसरा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवून दिला एक टप्पा काट सीमा रेषेच्या बाहेर. इथे येतोय हरीच्या बॅट मधून दुसरा चौकार. धापलकाचा विचार केला तर 8 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चौकार संघाला मिळून देण्याचं काम केलं. 8 धाबा धापलकावरती जोडला जात आहे. गोलंदाज इथे अरुण चौथा बॉल घेऊन जाईल. समोर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं लांबवरती राहिला आणि येथे येतोय हा तिसरा चौकार. 4 धाबा. 4 धाब्याच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 12 धाबा धापलकावरती जोडला जात आहे. चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये हरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी देखील पहिल्या डावामध्ये अतिशय सुरेख होती आणि दुसऱ्या डावासाठी फलंदाजीसाठी सलामीसाठी दाखल झाला आणि सलामी देखील इथे फायदा उचलताना पाहायला मिळतोय. 12 धावा सध्याच्या वेळेला धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अरुण इथे फुलटॉस बॉलवरती देखील इथे मोठा प्रहार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 18 धावा धापलकावरती जोडल्या जात आहे. कमालीचा फटका देखील हरीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धावा षटकाराला. षटकाराच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 18 धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज अरुण इथे थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळतो. 5 बॉल मध्ये तब्बल 18 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल डॉट फेकला होता परंतु कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस सलगचा येतोय हरीच्या बॅट मधनं. षटकार. 6 धावा. षटक समाप्तीचा सिग्नल. 24 धावा धापलकावरती जोडल्या जातील आणि 2 धावा पॅनलाइज म्हणजे 26 धावा धापलकावरती जोडल्या जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अरुणच्या माध्यमातून 24 धावा खर्च केल्या प्लस 2 धावाचा पॅनलाइज म्हणजे 26 धावा सध्याच्या कडेला धापलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धापलकावरती जोडल्या जात आहेत. नवीन गोलंदाज तर स्ट्राइकिंग इन वरती मधुकर. ज्या मधुकरनं पहिला षटक देखील नॉन स्ट्राइक इन वरती काढला तो मधुकर आता स्ट्राइकिंग इन वरती दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल खेळण्यासाठी पाहायला मिळतोय. धापलकाचा विचार केला तर 26 धावा सध्याच्या कडीला धावफलक पाहायला मिळतोय जय गावदेव मोहवाडी क्रिकेट संघाचा.
तर दुसऱ्या षटकाची सुरुवात शर्यत करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, पंचाने देखील नो घोषित केलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर षटक आणि 7 धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 33 धाबा. विजयासाठी 5 धाब्यांची गरज टीम जे गाव देव मोवाडी क्रिकेट संघाला. गोलंदाज शरद पण एकदा लोवर फुलटॉस होता, कमबॅक राहिले गोलंदाज मधुकरचं. सुंदर बॉल हाताळला होता, लोवर फुलटॉस होता, पॅड वरती देखील आदळला. डॉट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज शरद. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर बॉल गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल खालील, परंतु पहिले जीवदान आणि ते झेल देखील ड्रॉप आणि एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 34 धाबा. विजयासाठी 4 धाब्यांची गरज. मोठ्या पटक्यानं संघाचा विजय मिळवून देईल का फलंदाज हरी? मोठाले पटक्यांचा बादशाह मानला जातोय, तो देखील स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देखील येते, खरा बॉल फेकलाय, नो बॉल आणि सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा पंजा आणि पंजाने देखील टीम जे गावदेव मोवाडी क्रिकेट संघाचा विजय मिळवला. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड आणि गोडचं कौतुक. यानंतर होणारा सामना आपल्या भेटीला येतोय जे हनुमान वैशाग्रे विपक्ष टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. याच्यामध्ये जे हनुमान वैशाग्रे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिलाय. तिथपर्यंत झालेल्या मॅच आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय हरिश्चंद्र वाघ, 24 धावा. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय हरिश्चंद्र वाघ. तब्बल 24 धावा बनवून देखील संघाचा विजय मिळवला. या हरिश्चंद्र वाघ आपला किताब घेऊन जायचा आहे. सन्मानवीर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हरिश्चंद्र वाघकडे जाताना पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय जे हनुमान वैशाग्रे विपक्ष टीम ग्रीन आर्मी बांगरेवाडी. जे हनुमान वैशाग्रे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि मैदानामध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळत आहे.
मैदानामध्ये दाखल व्हा. आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना जे हनुमान वैशाखरे विपक्षी टीम फाईट करताना पाहायला मिळेल. ग्रीन आर्मी बांगेरवाडी. दोन्ही संघाला विनंती आहे आपले 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. चला बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गुरु आणि त्याला साथ संदीप जे राहील. गोलंदाज मारकुती गोलंदाज पहिल्या षटकासाठी येतोय प्रकाश. आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी येतो. एका साईडला टीम जे हनुमान वैशाखरे विपक्षी टीम फाईट करताना पाहायला मिळेल. ग्रीन आर्मी बांगेरवाडी. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गुरु आणि त्याला साथ इथे संदीप जे राहील. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मारकुती गोलंदाज जे हनुमान गोरेगाव जे हनुमान वैशाखरे संघाकडून प्रकाशच्या माध्यमातून देखील पहिल्या षटकाला जातात. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर संदीप वाघ स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. तर गोलंदाज प्रकाश इथे पहिल्या षटकासाठी गोलंदाज मार करतो. सज्ज होताना पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल संदीप साठी फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल डॉट. सुरुवात इथे प्रकाशने डॉट न केली. स्ट्रायकिंग इन वरती संदीप पहिल्याच बॉलवरती बांधून ठेवण्याचं काम केलंय. सुरुवात अतिशय चांगली मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान वैशाखरे संघाकडून प्रकाशच्या माध्यमातून देखील पहिला बॉल डॉट. पण एकदा चांगला बॉल फेकला होता. पटका देखील तितका दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तर परत एक सिंगल फेकी तुडेश करा. परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतोय. एक धाव डबल कपडे जोडली जाईल स्ट्रायकिंग इन वरती. आता येईल गुरु अर्थात गुरुना देखील स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. एक मोठा फलंदाज विस्फोट फलंदाज गुरु स्ट्रायकिंग इन वरती. लोवर फुलटास होता. पॅड वरती बॉल आदळलाय. गल्लीमध्ये देखील बॉल निघून जात होता परंतु चांगला सापडा तिथे सजवताना पाहायला मिळेल. एक बाईच्या रूपाने सिंगलच्या मदतीने दाबलकच विचार करत 2 धाबा. लोवर फुलटास होता. गुरुसाठी देखील प्रकाशने बॉल फेकला होता परंतु प्रकाशला चांगली गोलंदाजी मानावी लागेल. गुरु देखील फुलटॉस बॉल इथे सोडून दिला परंतु बाईच्या रूपाने एक सिंगल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंची भरपूर काढले. लांबी कमी. इथे झेल मात्र होते ड्रॉप. गुरु बॉल पर्यंत पोहोचला परंतु झेल देखील इथे ड्रॉप होताना पाहायला मिळेल. आणि आपल्याकडे विचार केला तर 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर 4 धाबा. सुंदर झेल होता परंतु थोडासा क्षेत्ररक्षक मागे राहिला आणि बॉल जमिनीवरती आदळला. झेल इथे ड्रॉप झाले. दाबलकचा विचार केला तर 4 धाबा सध्याच्या कडेला दाबलक पाहायला मिळतो. पण एकदा गोलंदाज मारुती गोलंदाज प्रकाश सजीव होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इन वरती संदीप पाहायला मिळतो. संदीप पहिला बॉल डॉट केला होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगल दाब आली. तिसऱ्या बॉलवरती स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्रायकिंग इन वरती तिथे गुरुनाथ पाहायला मिळाला. बाईच्या रूपाने सिंगल आणि चौथ्या बॉलवरती 2 धाबा आल्या. पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती संदीप येताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहिले प्रकाशच्या माध्यमातून. या षटकामध्ये मोठा पटका अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. नक्कीच मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा
झेलची संधी आहे, परंतु पुन्हा एकदा झेल इथे ड्रॉप, एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 6 धावा. फिकी थोडीशी लेट झाली आहे, नाहीतर नक्कीच गुरुचा विकेट मिळाला असता. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने आपण कसं विचार केला तर 6 धावा सध्याच्या घडीला धावफलक पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश शकील इन वरती संदीप येताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगला सजलाय, धावाची संधी निर्माण झाली आहे आणि आता इथे नक्कीच शेवटच्या बॉलवरती संदीपचा विकेट मिळतोय. टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला संदीपच्या माध्यमातून पहिला विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धापलकावरती जोडल्या जात आहे. अशोक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मारुती गोलंदाज शंकर येताना पाहायला मिळतो. तर नवीन फलंदाज अशोक मैदानामध्ये दाखल झाला. शकीन इनचा विचार केला तर अशोक जाताना पाहायला मिळेल. नष्टक इनचा विचार केला तर गुरु. तर गोलंदाज मारुती गोलंदाज दुसरा षटक हाताळण्यासाठी शंकर येताना पाहायला मिळतो. धावफलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 6 वरती खेळताना पाहायला मिळते टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ. दुसऱ्या षटकाची सुरुवात शंकर करताना पाहायला मिळेल. इथे लाईन चेक केली जाते, पंचांकडे अपील केली होती. वाईड बॉल, थोडीशी दिशा खराब. मैदानाच्या आतमध्ये शंकरच्या माध्यमातून दुसरा षटक हाताळला होता, परंतु दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल इथे लाईन थोडीशी खराब हाताळताना पाहायला मिळतो. वाईड आणि वाईड धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पण एकदा षटकातील पहिला बॉल फेकावा लागेल गोलंदाज शंकरला. स्ट्राइकिंग इन वरती अशोक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक टप्पा खात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतो ह्या चौकार. 4 धावा, 4 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये अशोकच्या बॅटमधून पाहायला मिळतो. पहिला बॉल देखील शंकरनं वाईड फेकला. त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा पहिला बॉल फेकावा लागला मैदानाच्या आतमध्ये. त्या बॉलवरती इथे अशोकच्या बॅटमधून येतोय डीप मिड विकेट मध्ये चौकार. 4 धावा, 4 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे. पण एकदा षटकातील दुसरा बॉल शंकरचा फेकला जातोय. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे गुरु येईल, थोडासा पंबल होताना पाहायला मिळतोय. बॉल देखील बाउंड्री लाईन शोधेल आणि सीमा रेषेच्या बाहेर इथे येतोय अशोकच्या बॅट मधून रिव्हरचा आज चौकार. 4 धावा, 4 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचा फटका रिव्हर्सचा देखील प्रयत्न होता, तो सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतो. गुरुच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षण पंबल होताना पाहायला मिळेल आणि बॉल देखील बाउंड्री लाईन शोधेल. चौकारासाठी 4 धावाला, 4 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रकाशने, परंतु दुसरा षटक किती शंकरच्या हातामध्ये सोपवला. पुन्हा एकदा रिव्हर फुल टॉस बॉल, चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. शेवटच्या मोमेंटला देखील बॉल चेस केला जातो, परंतु थांबणार नाहीये. बाउंड्री लाईन शोधेल चौकारासाठी. रिव्हरचा येतो ह्या अशोकच्या बॅट मधून दुसरा चौकार. 4 धावा, 4 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 19 धावा. तब्बल चौकाराची हॅट्रिक इथे अशोकच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनची भूमिका सांभाळली फलंदाजानं बॅटमननं, तो म्हणजे अशोकनं चांगली देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अशोक इथे कुटप्याचा बॉल, उंची भरपूर काढली, लांबी कमी.
एक झेल आणि तिथे महेश उगले येईल, चुका करणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा इथे अशोकच्या माध्यमातून टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला बसताना पाहायला मिळतोय. 3 चौकार खेळून चौथ्या बॉलवरती देखील विकेट सोडताना पाहायला मिळतोय. फलंदाज अशोक, नवीन फलंदाज प्रसाद मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका होता डीप मिड विकेट मध्ये, तिथे क्षेत्ररक्षण देखील महेश उगलेच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं. चांगल्या रीतीने झेल देखील कॅरी केला आणि अशोक एक मोठा विस्फोट फलंदाज होता, तो देखील बाद करण्यात यश आला शंकरला. नवीन फलंदाज जिथे प्रसाद भुरबुडा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. सेकंड इनिंगचा विचार केला तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रसाद मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पण एकदा शंकर. पहिला बॉल बॅट फेकला होता, नंतर पण एकदा पहिला बॉल फेकावा लागला, त्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार आणि चौथा बॉल इथे वाईड फेकताना पाहायला विकेट मिळवताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज शंकर पाहायला मिळतो. इथे बॅटचा बाहेरील कडा, तिथे क्षेत्ररक्षक चुका करणार नाहीये. कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये गल्ली पॉइंट मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. प्रसाद जसा मैदानामध्ये दाखल झाला तसा देखील बॅटचा बाहेरील कडा घेऊन बॉल गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इथे कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. तिसरा विकेट प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज युवराज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावफलक शंकरने देखील रोखण्याचं काम केलंय. सध्याच्या घडीला 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज जो 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय युवराज शाकीर इन वरती पाहायला मिळतोय. तर नॉस्ट्राईक इन वरती गुरुनाथ, ज्या गुरुनाथने सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता तो गुरुनाथ नॉस्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा शंकर षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. सलगची 2 विकेट, त्याच्या अगोदर देखील सलगचे 3 चौकार तिथे अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि इथे सलग 2 विकेट शंकरचे पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम करेल का, म्हणजे 3 चौकार आणि 3 विकेट होतील का? नक्कीच समजदारीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होईल का? धावाची संधी निर्माण झाली होती, पंचनकडे अपील केली आहे. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 20 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहे. शंकरने देखील 14 धावा खर्च करताना पाहायला मिळाला, प्लस 2 विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील प्रकाशाने शंकरची पाहायला मिळते. फलंदाजी देखील तितकीच दमदार होती. अशोकच्या माध्यमातून देखील 3 चौकार संघाला मिळवून देण्याचं काम केलं आणि नंतर विकेट सोडला. पण एकदा तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज प्रकाश येताना पाहायला मिळतो. ज्या प्रकाशनं पहिल्या षटक हाताळला होता, पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, तो प्रकाश पण एकदा तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. वेळचा विलंबन मित्रांनो करू नका, वेळ खूप झालेला आहे. स्ट्राईक इंडचा विचार केला तर पुन्हा एकदा युवराज येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक इंड वरती पुन्हा एकदा गुरुनाथ, तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज प्रकाश. तिसऱ्या षटकाची सुरुवात प्रकाश करताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक इंड वरती इथे युवराज पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. एक सिंगल धाव देखील संघाला मिळवून देण्याचं काम केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची बॉल भरपूर काढले, लांबी पाहावी लागेल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी बॉल निघून जाताना पाहायला मिळतो. कमालीचा फटका इथे युवराजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात युवराजने देखील चौकाराने केली. चौकाराला चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 24 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहे. गोरेगाव जी टीम तिथं आहे ते गाडीचा आरसा थोडा खाली घ्या. समोरच्या गाडीचा आरसा खाली घ्या थोडासा. प्रकाशच्या समोरच्या गाडी बघा, माग गाडी, प्रकाशच्या माग गाडी आहे तिचा. ओके ओके. पण एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रकाश गोलंदाज मार्क होते सज्ज झाला. स्ट्राईक इनचा विचार केला तर युवराज चांगला फटका पाहायला मिळाला.
तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकार आणि ते लोअर फुल टॉस पण एकदा आडवा बॅट फटका सजवला क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल सोपा झेल होता अवघड करून ठेवलं आणि झेल देखील ते ड्रॉप झाला एक सिंगल दोन फलंदाजाचा ताळमेळ नाही दोन धावा झाले असते परंतु एक सिंगल कमालीचा फटका होता फटका देखील दमदार होता क्षेत्ररक्षक बॉल खाली होता परंतु थोडीशी चुकी ते मागणी रडताना नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 25 वरती नुकतेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय लक्ष्मण शिंदे सर यांचे शुभ आगमन झालं मी सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवा आपल्या देखील स्पर्धेच्या वतीनं इच्छित मान सन्मान केला जाईल या सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थान बनवा आमचे प्रमुख पाहुणे या कमिटीसाठी लाभलेले सन्माननीय लक्ष्मण शिंदे सर यांचे शुभ आगमन होत आहे मी सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवा पंच याच्या अगोदरच्या बॉलवरती किती धावा आल्या होत्या ओके आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा आपण रिव्ह्यू ऍक्शन मध्ये पाहू शकाल बॅटमॅनशिप नॉट आउट अठ्ठावीस धावा आपल्यावरती जोडल्या जातात आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय लक्ष्मण शिंदे सर यांचा इच्छित मान सन्मान केला जातोय कॅमेरामॅन जरा फोकस करो सन्माननीय लक्ष्मण शिंदे सर यांचा इच्छित मान सन्मान केला जातोय माईची उपदार शाल आणि प्रेमाचा प्रतिम गुच्छ देऊन त्याचा देखील इच्छित मान सन्मान केला जातोय स्पर्धेच्या वतीनं एकदा जव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रकाश स्ट्रायकिंग इन वरती युवराज चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा कॉल थोडंसं क्षेत्ररक्षण पंपल होताना पाहायला मिळेल आणि बॉल इथे पुन्हा एकदा बाउंड्री लाईन शोधेल 4 धावांसाठी क्षेत्ररक्षण थोडंसं देखील मैदानाच्या आतमध्ये खराब आणि खराबच्या कारणानं दापलकाचा विचार केला तर 32 धावा दापलकावरती जोडल्या जात आहे षटक समाप्तीचं सिग्नल
तिसरा षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 32 धावा सध्याच्या घडीला धावफलक पाहायला मिळतोय. टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाचा अकाउंट इथे 32 वरती पाहायला मिळतोय. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मारकुती गोलंदाज महेश उगले येताना पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गुरु आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. चौथा षटक प्रगतीपथावर असताना खेळपट्टीवरती देखील स्ट्रायकिंग इन वरती खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज महेश उगले चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज टीम जे हनुमान वैशाखरे संघाकडून महेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग इन वरती एक विस्फोट फलंदाज गुरु निरगुडा स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. धावफलक 32 वरती आहे. चौथ्या षटकाचा पहिला बॉल महेश उगलेचा फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक महेश उगलेने देखील घेतला होता आणि एक मोठा विस्फोट फलंदाज होता समोर गुरु निरगुडा त्याचे देखील इष्ट उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 14 टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज रवी किरण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेश उगलेची राहिली आहे. पहिला बॉल फेकला. पहिल्याच बॉलवरती संघाला विकेट मिळवून देण्याचं काम केलं. या गोलंदाजानं कौतुक करावं लागेल. अजून देखील 5 बॉल फेकायचे आहेत. 5 बॉल कशा रीतीने फेकले जातील येणारा चौथ्या षटकाचा दुसरा बॉल सांगून देईल. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर रवी किरण आपल्याला पाहायला मिळतोय. न स्ट्राईक इन वरती युवराज
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय गणेश. गोलंदाज इथे महेश पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. इथे हा बॉल सुंदर रीतीने देखील फेकला. सुते षटकाचा दुसरा बॉल डॉट. धावफलक रोखण्याचं काम करताना पाहायला मिळतोय गोलंदाज महेश उगले. धावफलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा सध्याच्या गड्याला धावफलक पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा देखील दुसरा बॉल इथे डॉट. षटकातील तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळेल महेश. तर स्ट्रायकिंग इन वरती गणेश पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट खेळला. षटकातील तिसरा बॉल कशा रीतीने फेकला जाईल. कमालीचा बॉल देखील फेकला होता. पटका देखील तितकाच दमदार पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धाव्याचा कॉल केला. पिकी थोडीशी लेट झाली आणि 2 धाव्या देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 34 धावा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी देखील तितकीच तडाखीबाज पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून देखील पहिला बॉल डॉट केला होता. दुसरा बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेट मध्ये बॉल सजवलं. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि 2 धावा पळून देखील पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 34 धावा. पण एकदा षटकातील पुढील बॉल गोलंदाज मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा महेश पाहायला मिळतो. लोपर पुलटा समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला. तिथपर्यंत देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक डॉट बॉल. जे आमचे आताच नुकतेच प्रमुख पाहुणे लाभले सन्माननीय लक्ष्मण शेन्ने सर यांच्याकडून कमिटीसाठी सहकार्य लाभलंय. त्याची कमिटी भरपूर आभारी आहे. असं सहकार्य राहू द्या. जे आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय लक्ष्मण शेंडे सर यांच्याकडून कमिटीसाठी भरपूर सहकार्य लाभलंय. त्यांची कमिटी देखील भरपूर आभारी आहे. सरांना विनंती आहे आपण असंच कमिटीसाठी सहकार्य करीत राहा. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी मोलाची भेट दिली त्याच्याबद्दल कमिटी पुन्हा एकदा आपले सहर्षी स्वागत करते. नॉट आउट. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज महेश टॅकिंग इनवरती पुन्हा एकदा गणेश. समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्तीचा सिग्नल. चौथा षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 34 वरती संघ ग्रीन आर्मी खेळताना पाहायला मिळतो. 5वा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्फत गोलंदाज साहिल येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इनवरती युवराज. स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक इनवरती गणेश. टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाकडून देखील 2 फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे बीट झालाय. साहिलचा पहिला बॉल इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जे हनुमान वैशाखरे संघाकडून इथे साहिलच्या माध्यमातून 5वा षटक हाताळला जातोय. पहिलाच बॉल इथे डॉट. येणारे 5 बॉल कशा रीतीने फेकले जातील. येणारा 5व्या षटकाचा दुसरा बॉल सांगून येईल. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर युवराज स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळतो. 5व्या षटकाचा पहिलाच बॉल डॉट केलाय. दुसरा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे समोर देखील बॉल ठेवण्याचा प्रयत्न. पंचाचं बोट आकाशाकडे बोलताना पाहायला मिळेल.
इन बोल्ड. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आडवे बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न होता युवराजचा, परंतु देखील भन्नाट वेगानं बॉल साहिलने फेकला. तो बॉल देखील इथे डाव्या इष्टीवरती आदळला आणि देखील पंचाने आकाशाकडून बोट वळवलं, म्हणजे युवराज इथे विकेट घोषित केला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 34 वरती संघ ग्रीन आर्मी बांगरवाडी खेळताना पाहायला मिळतोय. रोहन मैदानामध्ये दाखल झाला. साहिल गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसरा बॉल विकेट, शेवटची बॉल असते शिल्लक 4. तिसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर रोहन स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान वैशाखरे संघ इथे शेवटचा षटक हाताळण्यासाठी साहिलला देखील सज्ज केलाय. साहिलने पहिलाच बॉल डॉट फेकला, दुसरा बॉल वरती विकेट आणि तिसरा बॉल देखील इथे डॉट, शेवटचे 3 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा रोहन. समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण प्रकाश बॉल पर्यंत पोहोचेल, चांगली पीक इथे गेला पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला होता, परंतु देखील गणेश जागेवरती थांबला. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 35 धाबा. 5वा षटक प्रगती पदावर असताना गोलंदाजीचा विचार केला तर साहिल गोलंदाज मार्कवरती सजीव होताना पाहायला मिळतो. 4थ्या बॉलवरती सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गणेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर, लांबी ते कमी आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती झेल देखील ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी सुद्धा धावी ते कम्प्लीट होताना पाहायला मिळते. पैकी चांगली पाहायला मिळेल. तत्पर्यंत 2 धाब्याच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 37 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहे. शेवटचा बॉल षटकामधला शिल्लक. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गणेश गोलंदाज इथे साहिल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गणेश. बॉल सोडून दिलाय. माहिती होतं गणेशला हा बॉल वाईड जाईल म्हणून देखील बॉल सोडून दिला. पंचाने देखील सिग्नल दिला वाईड बॉलचा. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल फेकला गोलंदाज साहिल. शेवटचा बॉल होता, परंतु शेवटचा बॉल इथे कुठेतरी लाईन थोडीशी चुकताना पाहायला मिळतो. वाईड आणि वाईडच्या मदतीने 38 धाबा. पण एकदा शेवटचा बॉल फेकावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेट झाला, परंतु फटका दमदार आलाय. क्षेत्ररक्षक प्रकाश पुन्हा एकदा बॉल खाली येईल. दुसऱ्या धावेचा कॉल, दाबाची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. ती पैकी थोडी खराब आली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल दिला, परंतु इथे विकेट. 2+ विकेट. 40 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहे. विजयासाठी 30 बॉल आणि 41 धाब्यांची गरज टीम जे हनुमान वैशाखरे संघाला. पहिला डाव संपन्न केला टीम ग्रीन आर्मी बांगरेवाडी संघानं. 30 बॉल मध्ये तब्बल 40 धाबा बनवल्यात आणि विजयासाठी 30 बॉल 41 धाब्यांची गरज टीम जे हनुमान वैशाखरे संघाला. त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.
स्पार्कची चावी आहे, त्याला दोन देखील चाव्या जोडल्या आहेत. ARF आणि स्पार्क चावीवरती नाव आहेत. ज्याची कुणाची असेल त्याने कमेंट बॉक्स मधून घेऊन जायचे आहेत. हो, जाऊया पण एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाने संपवला. तब्बल 40 धावा बनवल्यात. विजयासाठी 41 धाब्यांचं आव्हान ठेवलं जय हनुमान वैशाखरे संघाला. आणि सलामीची झोली देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मोहन आणि मोहनला साथ इथे नितीनची राहील. गोलंदाज मारुती गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी युवराज येताना पाहायला मिळतो. आतमध्ये गोलंदाज मारुती गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी युवराज येताना पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज कमी वयाचा गोलंदाज टीम ग्रीन आर्मी बांगरेवाडी संघाकडे युवराज पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज, गतीमध्ये देखील भरपूर परिवर्तन या गोलंदाजाकडे. सेकंड इनिंगचा विचार केला तर एक अनुभवी खेळाडू गोलंदाज मोहन आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल देखील बसलाय. क्षेत्ररक्षक तिथे संदीप चुका करणार नाही. वडा कॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि पहिले देखील विकेट. मोहनच्या माध्यमातून एक मोठा विस्फोट फलंदाज होता, तो देखील युवराजने ती बाद करण्यात यश होतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथे संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिल्या टीम वैशाखरे संघाला मोहनच्या माध्यमातून बसताना पाहायला मिळतोय. तर शंकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कमालीचं देखील झेल मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या माध्यमातून टिपला जातोय. एक भन्नट वेगाचा गोलंदाज युवराज गोलंदाज मार्गमध्ये सजीव होताना पाहायला मिळाला. पहिला बॉल देखील भन्नट वेगाने फेकला. पटका दमदार होता, परंतु थोडासा बॅटने बॉल चांगला संपर्क दिला नाहीये. बॉल जागेवरती उसळला आणि तिथे संदीप चांगल्या रीतीने झेल कॅरी करताना पाहायला मिळाला. पहिला विकेट टीम जे हनुमान वैशाखरे संघाला मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॅटर शंकर देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. षटकातील दुसरा बॉल स्ट्राइकिंग इन वरती शंकर पाहायला मिळतो. पण एकदा समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न होता. रवी किरण बॉल पर्यंत पोहोचेल, थोडस फंबल झालाय. प्रसाद आला तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगल टीम जे हनुमान वैशाखरे संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळतं. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर प्रकाश स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळतो. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. स्ट्राइकिंग इन वरती पाहायला गेला तर प्रकाश पाहायला मिळतो. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज नितीन स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळतो. इथे कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे बेट झालाय. भन्नाट वेग गोलंदाजाकडे देखील आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल इथे तिसरा डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसरा बॉल इथे डॉट. चौथा बॉल घेऊन जाईल युवराज. स्ट्राइकिंग इन वरती नितीन पाहायला मिळतोय. आपटण्याचा प्रयत्न होता. बॉल उंची भरपूर काढली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत झेल देखील इथे ड्रॉप होईल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. प्रयत्न भरपूर राहिले होते प्रसादचे, परंतु बॉल देखील वेगानं जमिनीवरती आदळला. झेल देखील इथे ड्रॉप होताना पाहायला मिळतो. नितीनला पहिले जीवदान दाबलकाचा विचार केला तर 3 धावा दाबलकावरती जोडला जात आहे. गोलंदाज युवराज षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल नितीनसाठी. लोफर फुलटॉस गल्लीमध्ये देखील टाकून दिलाय. बॉल सीमारेषेचा वेध घेईल. 4 धाव्यांसाठी कमालीचा पटका मैदानाच्या आतमध्ये येतोय नितीनच्या बॅट मधनं. दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार पाहायला मिळतो. साठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. पाहू शकाल किती हाईट ना युवराजने देखील हा बॉल फेकलाय. आपण रिव्ह्यू ऍक्शन मध्ये पाहू शकाल कशा रीतीने देखील युवराजने हा बॉल फेकलाय. समोर नितीन होता.
स्नो बॉल 5 धाबा ऍड केला जात आहे. 5 धाब्याच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 8 धाबा येणारा बॉल फ्री सुवर्ण संधी आहे नितीनसाठी. या संधीचा लाभ घ्यावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. गल्ली पॉइंट मध्ये देखील बॉल टकलून दिलाय. पुन्हा एकदा बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी निघून जाताना पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धाब्याच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 12 धावा धापलकावरती जोडला जात आहे. सुरुवात अतिशय चांगली केली होती युवराजनं, परंतु कुठेतरी थोडासा षटक इथे खराब निघताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा युवराज षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज व्हायचा. तर स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा नितीन. पुन्हा एकदा पुलटा समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं देखील विकेट किपर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इथे डॉट. पंच शिग्नल षटक समाप्तीचा पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण कसा विचार केला तर 12 धावा अनेक विकेट या षटकामध्ये पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळाले युवराजच्या माध्यमातून. दुसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज घुरी येताना पाहायला मिळतो. तर स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झाला होता शंकर. स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळतो. शंकरने देखील संघाला एक धाव मिळवून देण्याचं काम केलं. तो शंकर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळतो. न स्ट्राइक इन वरती नितीन. चांगली देखील बॅटिंग आतापर्यंत नितीनची राहिली आहे. संघाला 10 धावा मिळवून देण्याचं काम केलं या फलंदाजानं. तो देखील फलंदाज न स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो. तर गुरुनाथ इथे पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. तो गुरुनाथ दुसऱ्या डावाला दुसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. 41 धाब्यांचा पाठलाग करताना टीम जे हनुमान वैशाखरे संघ आतापर्यंत 12 वरती खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या पहिल्या दब्याचा कॉल होता. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच इथे नितीनला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु एक सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 13 धाबा धापलकावरती जोडल्या जातात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल जे हनुमान वैशाखरे संघ 13 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक इनचा विचार केला तर नितीन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. तर गुरुनाथ षटकातील दुसरा बॉल फेकेल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे दुसऱ्या षटकाचा बॉल येतोय. दुसरा डॉट. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाचा तिसरा बॉल स्ट्राइक इन वरती नितीन. बॅटचा देखील बाहेरील कडा होता. विकेट किपर रवी किरण चुका करताना पाहायला मिळतो. संघाचा संघ नायक कुठेतरी चांगल्या रीतीने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तिसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. समोरची दिशा निवडली. एक धाव कंप्लीट झाले. प्रसाद बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 15 धावा धापलकावरती जोडला जात आहे. पैकी थोडीशी लेट झाली नाही तर नक्कीच शंकरला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 15 धावा. पुढील बॉल घेऊन जाईल गुरुनाथ. स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा नितीन. कमालीचा देखील बॉल ट्रॅव्हल केला होता. इथे महेंद्र होता, परंतु काही चुका इथे मैदानाच्या आतमध्ये टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाकडून पाहायला मिळत आहे. एक मोठा मासा गळाला लागला असता. पुन्हा एकदा देखील नितीनला मिळत आहे जीवदान. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं होतं. क्षेत्ररक्षण देखील चांगला तिथे उभा होता महेंद्र, परंतु महेंद्रकडून पहिली चुकी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुरुनाथ समोर खेळण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. पंचाचं सिग्नल षटक समाप्तीचा दुसरा षटक समाप्तीनंतर धापलकाचा विचार केला तर 16 धावा. अवघ्या 4 धावा या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक अर्थात गुरु फक्त 4 धावा खर्च करताना पाहायला मिळाला.
गुरुनाथकडे संघाची देखील जबाबदारी दिली आहे. या वर्षामध्ये नक्कीच गुरुनाथ संघ समाधान पाहायला मिळतो. संघाचा संघ नायक म्हणून देखील गुरुनाथवरती जबाबदारी सोडली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. धावफलकाचा विचार केला तर 16 विजयासाठी अजून 25 धाब्यांची गरज. 18 बॉल 25 धाबा. गोलंदाज मारुती गोलंदाज पुन्हा एकदा युवराज येताना पाहायला मिळतो. ज्या युवराजनं पहिल्या षटकात होता, पहिल्या षटकामध्ये 12 धाबा खर्च केल्या प्लस 1 विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलं. तो युवराज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती नितीन येताना पाहायला मिळेल. चांगले पटकाले देखील नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळतात. नितीनचा विकेट मिळाला असता गुरुनाथला, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं महेंद्रच्या माध्यमातून खराब पाहायला मिळालं आणि नितीनला पहिले जीवदानी ते मानावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये तिसरा षटक चालू असताना स्ट्राइक इनचा विचार केला तर पुन्हा एकदा नितीन येताना पाहायला मिळतो. गोलंदाज मारक होती गोलंदाज इथे युवराज येताना पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात स्ट्राइक इन वरती इथे नितीन होता. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा वाईड, थोडीशी लाईन खराब युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावी इष्टी सोडून देखील बॉल फेकला. विकेट किपरने चांगल्या रीतीने चेस केला, परंतु वाईड पंचाने घोषित केला. वाईडच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 17 धावा. विजयासाठी 18 बॉल आणि 24 धावा. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल. थोडीशी दिशा खराब. मैदानाच्या आतमध्ये भरकतोय गोलंदाज युवराज. सलगचा दुसरा वाईड बॉल. 18 धाबा दाबलकावरती जोडला जात आहे. शेवटचे 18 बॉल आणि 23 धाबा. स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा नितीन येताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज युवराज इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टा कव्हर मध्ये 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. नितीनच्या बॅट मधून येतोय हा तिसरा चौकार. 4 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 22. 22 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवराजचा पुढील बॉल स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा नितीन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये बॉलला देखील ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल, परंतु इथे येतोय नितीनच्या बॅट मधून चौकार. 4 आणि 4 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 26 धावा. दाबलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. विजयासाठी अजून 15 धाव्यांची गरज. स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा नितीन समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आतील कडा घेऊन बॉल देखील फाईन लेग मध्ये वळताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 27 धावा. विजयासाठी अजून 14 धाव्यांची गरज. टीम जय हनुमान वैशाखरी संघाला. स्ट्राइक इन वरती शंकर. चांगला फटका पाहायला मिळतो शंकरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण थोडंसं तिथे गणेशच्या माध्यमातून खराब पाहायला मिळेल आणि प्रसाद तिथे बॅकअप साठी राहिलाय. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 28 धावा. विजयासाठी अजून 13 धाव्यांची गरज. इथून पुढे मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज युवराज आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती नितीन. लोवर फुलटा समोरची दिशा उंची भरपूर लांबी ते पाहावी लागेल. लांबी कमी होती. क्षेत्ररक्षक संदीप थोडासा दूरवरती राहिला आणि 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ साईडला चौकार. चौकारचा साईने दाबलकाचा विचार केला तर 32 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये देखील नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नितीनच्या नावावरती आतापर्यंत देखील 5 चौकार आणि 6 धावा देखील पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज इथे युवराज होता. आपटण्याचा प्रयत्न. पंचा सिग्नल षटक समाप्तीचा. तिसरा षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 32 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. विजयासाठी अजून 12 बॉल आणि 9 धाव्यांची गरज.
अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक 26 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतो. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. वैयक्तिक देखील 26 धाब्यांवरती अजून मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज मार्कवरती अशोक येताना पाहायला मिळतो. अशोकच्या माध्यमातून देखील कमबॅक केला जाईल का, कारण अजून 12 बॉल फेकायचे, 12 बॉल मध्ये 9 धावा रोखायचे. स्ट्राईक इनचा विचार केला तर शंकर पाहायला मिळतोय. शंकरला 12 बॉल खेळून 9 धावा बनवून आपल्या संघाचा विजय मिळवायचा. कोण संघ जिंकेल, कोण संघ हरेल, येणारे 12 बॉल आणि 9 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात इथे अशोक करताना पाहायला मिळतो. पहिला बॉल कुठपाचा होता, बॉल उंची भरपूर काढली, लांबी ते पाहावी लागेल, सीमा रेषीच्या बाहेर. शंकरच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, कमालीचा पटका, 6 धावा. सव्वीस धाब्यांवरती खेळतोय. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये बॉल सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावेने संघाचा देखील जय जयकार. जय हनुमान वैशाखरे संघ ठरतोय या सामन्याचं विजयी. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. वैयक्तिक नितीनच्या 30 धावा पाहायला मिळतील. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच नितीनकडे जाताना पाहायला मिळेल. आणि इथून पुढे 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय.